तुझ्या उठ ना, जेवायला उठ, जेवायला उठ ना, उठ ना. मी चारतो काय प्रॉब्लेम. थोडंसं खाऊन बघ ना, थोडंसं खाऊन बघ, थोडंसं खा. उठ उठ उठ, थोडंसं उठ. खाणं एवढं थोडंसं झालं. पाणी आण थोडंसं हिच्यासाठी. हां, थोडंसं खा ना, खा ना. नाही जमत आहे मग कसं. थांब दे, हात जरा खाली ठेव, हात थरथर कापतोय ना. खाली ठेव, खाली ठेव, काय नाही थोडंसं. तू उलटी येत आहे. मी आरामशीर नाही, तिला आरामशीर नाही. हां, ते मी पाचतो. हां हां, झालं. जेवत नाही. आता पेपर कसं मम्मी? हां, डोकं खूप दुखतं. पेपर कसं? ताप पण नाही ना खूप, एवढं औषध पण देऊन काय होत नाही आहे. कसं करते. झोप तू, थोडंसं झोप, थोडंसं झोपून जा. झोप थोडंसं. कोमल, थोडंसं अजून पाणी आण. झोप थोडंसं. ब्लँकेट घाल तिला जरा. नको टेन्शन नको घेऊ. ते हात माझ्या येते ते असा. तू टेन्शन घेऊ नको बिना कामाचं, ठीक आहे. हो पण मी अभ्यासच नाही केला. हो ना, तर राहू दे पेपर. आता कसं पेपरचं इतकं बरं नाही तुला, तर कसं करणार मग. तू टीचरला सांग ना तिथे. सांगतो मी, बोलतो. तब्येतच बरी नाही तर आता कसं करणार, है ना. हातच थरथर कापत आहे तर कशी करणार ना. हातच हे होत आहे तर कसं. घाल तिला ब्लँकेट. हे ताट उचल तर. खूप हात तुझं थरथर थरथर कापताय ना. मग कसं करशील मग. अभ्यास कसा, पेपर कसा लिहिणार मग तू. टेन्शन नको घेऊ तू आता. हं? असं आहे बघा. आता काय करावं विचार पडलाय मला आता. उद्या पेपर आहे ऋतुजाचा. ऋतुजाला काय अजून बरं नाही, ताप आहे, उलट्या होत आहे. आता रात्रीच्या बघा 1 वाजता. जेवण नाही झालं तिचं, काही नाही. आणि मगाशी पण उलटी गेली होती, थोडासा भात खाल्ला तर. आता परत अजून तिला उलटी आल्यासारखं होत आहे. असं आहे माझा भाऊ, माझी आई इतकी पूर्ण पूर्ण खालच्या लेवलला गेली आहे माझी आई. तुम्ही मरा जगा, माझा भाऊ सरळ म्हणते. मर म्हणते, मरा म्हणते तिकडे. दुसऱ्या एका माणसाच्या फोनने फोन केला हिने, तर म्हणते मरा. तो माणूस ऐकून शॉक. तुमचं तुम्ही करत बसा ना म्हणते, तिकडं काय करायचं ते. तुम्ही सांगता असं करा तसं करा, भावाच्या घरी जा. तर बघा आता इतकं टेन्शन येऊन राहिलं ना. पेपरचं उद्या पेपर आहे, कसं करावं ना काही कळणं झालं आहे. तर रात्रीच्या 1 वाजत आलेले आहे आणि आम्ही जागेच आहे. आता रात्रभर आता जागा राहिल्यानंतर कसं सकाळी पेपर द्यायला जाणार. वरून तिचे हात थरथर कापत आहे. पायाचा इश्यू यावेळेला दोन्ही हातांना तिला प्रॉब्लेम आहे. पाय पण थरथर कापतोय. मग आता ती पेन कशी पकडणार, कशी पेपर लिहिणार. अजून 2 पेपर बाकी आहे. आता उद्याचा, मग अजून 2-3 दिवसांनी बाकी आहे. आणि अजून काही औषधासाठी तेवढे पैसे जमलेले नाही आहे. तर आता कसं करावं ना मलाच विचार पडला आहे. वरून नाही का अजून काही काही म्हणजे ताई आहेत ना, ते पण अशा काही काही उलटसुलट बोलतात बघा. काय करावं. मी आता बहुतेक नवीन आहेत त्याच बोलत आहेत बहुतेक. त्यांना कदाचित माहीत नाही आहे. कारण कसं आहे, मी हा जो काय आमचा प्रॉब्लेम चालू आहे, ह्या मी टेन्शननं माझं पण चालू आहे, माझं आणि माझ्या मुलांचं. हे गेली 10 वर्षापासून चालू आहे. कसं तरी आतापर्यंत मी ढकलत आणलं, आतापर्यंत सगळ्या परिस्थितीला हे करत आणलं. आता माझी पण तब्येत खूप जास्त हे आहे, तरी पण मला एक गोळी न खाता मी तशीच कामं करते आहे. आणि मी खूप झालं, मी शूटचे कामं करू शकते, डेली काम नाही करू शकत मी. आता बसली पण आहे ना, आता माझं लेफ्ट पोट इतकं दुखत आहे की काही विचारू नका.
आणि वरनं मला बसाय उठायचा प्रॉब्लेम आहे. माझ्या हेल्थ प्रॉब्लेममुळे मी काम नाही करू शकत आहे ना, हा इश्यू आहे की मला ऑलरेडी माझी हेल्थ इश्यू आहे, म्हणून मी काही काम नाही करू शकत आहे. आता काय केलं पाहिजे तुम्हीच सांगा आता. हां, जर मी आतापर्यंत मी जरा बरी होती तोपर्यंत मी कामं करत होती. गेली 10 वर्ष मी तसेच कामं करत आहे. आता मला जास्त होत आहे म्हणूनच तर मी यूट्यूब चॅनल खोललेलं आहे आणि म्हणूनच मी क्राऊड फंडिंगसाठी इकडे तिकडे हेल्प मागते आहे की माझ्या मुलांची माझ्या मेडिसिनचाच प्रॉब्लेम नाही आहे आमचा. मला मेडिसिन 17-18 हजाराची दर महिन्याला लागतात दोघींना. वरनं ह्यांची ब्रेस आहे, ह्यांचे जे ब्रेस आहे ते एक 80-80 हजाराचा ब्रेस आहे. विचार कर, आता 2.5 वर्ष झाले त्यांना ब्रेस नाही आहे. तिच्या बरकड्यांमध्ये रुततो आहे. तिला इतक्या तुम्हाला मी जखमा दाखवू नाही शकत. ती जी ब्रेस घालते ना तितका रुतत आहे त्यांना ब्रेसना का काही विचारू नका. पूर्ण असं 2 बरगड्यांच्या मधात तिला आता हे होत आहे. तिला इतका त्रास आहे, रोज सांगते ती मला. रोज तिचे ते वन बघते ना, पूर्ण असं ते काळ्याने कसं मारलेलं असतं ना, अगदी डेंजर पद्धतीचं तसं झालेलं आहे तिचं. तरी ती बिचारी ब्रेस घालत आहे. बिना ब्रेस घालता ती बसू नाही शकत. आणि तुम्हाला माहीत नाही आहे ती जास्तीत जास्त झोपून राहिलेली असते, कारण तिची मान वाकडी होत आहे. जास्तीत जास्त तिला झोपून राहावं लागते, कारण बसली आणि आपल्यासारखी नॉर्मल अशी बसली तर असं किती मागे टेकून राहणार. तर ती अशी वाकली, जराही वाकली अभ्यासासाठी वगैरे तर तिची मान वाकडी होत आहे ना. मला तितकी तिला ड्रॉइंगची आवड होती, सगळं होतं, पण आता ती काहीच नाही करू शकत आहे. ती कॉलेज जात नाही. आमचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहे. बोलताना जरा विचार करून बोलत जा ना तुम्ही. मी ऑलरेडी वैतागली आहे. मी व्हिडिओ बनवणार नव्हती माहिती आहे का, पण हीच एक अपेक्षा असते की यूट्यूबवरनं काहीतरी आपली इन्कम होईल म्हणून मी इथे आलेले आहे. आणि आता खूप जण, एक बाई म्हणाली होती की तुम्हाला व्हिडिओची इन्कमचं वगैरे काहीतरी अशी बोलत होती. मी ती कमेंट व्यवस्थित वाचली पण नाही, मी डिलीट केली. तर त्या ताईला मला एकच म्हणायचं आहे, जर यूट्यूबची इन्कम होत असती तर मी कशाला क्राऊड फंडिंगसाठी केलं असतं ना. माझे आधीचे जे हे होते व्ह्यू आले, म्हणजे जे डॉलर काही बनले असतील जे पण, माझं चॅनलच मॉनिटायझेशनसाठी ठेवलेलं नव्हतं. माझा आधार कार्डाचा इश्यू होता, त्याच्यामुळे जे डॉलर बनलेले पण असतील ना ते गेले आमचे. आता माझे 20च डॉलर बनलेले आहेत. तेवढ्यामध्ये मी काय करणार आहे ते सांगा. $100 बनतील तेव्हा कुठे ते पेमेंट मिळणार 8-1 हजार. आता माझे 20च आहे. मला व्ह्यू नाही आहे, ते तुम्हाला दिसत असेल. एवढा इश्यू आहे माझा. आणि उगीच आपलं म्हणजे उठलं सुटलं काय पण बोलायचं, काय पण बोलायचं. जरा विचार करून बोला ना. हां, काही ताई इतक्या चांगल्या आहे ज्यांनी मला मदत केलेली आहे. थँक्यू सो मच. तुम्ही माझी मदत करताय, परिस्थिती समजताय. जर मला खूप काही मोठा चांगला जॉब असता, हे असतं, तर मी इथे आलीच नसती ना. आणि जो काय माझा हेल्थ इश्यू आहे त्या हेल्थ इश्यूमुळेच मी जाऊ नाही शकत आहे. आणि मी किती वेळा सांगणार आहे की मी खरंच खूप वेळा मी सगळं करून बसलेली आहे, साड्यांच्या बिझनेसपासून ह्याच्यापासून. तुम्ही माझी जर तुम्ही काही मला हेल्प नाही करू शकत तर ठीक आहे, माझी मानसिकता पण बिघडवू नका ना. ऑलरेडी मला असं वाटते ना कुठे सुसाईड करायला जावं. मुलांच्या तोंडाकडे बघून ना माझी हिंमत नाही होत आहे. गेली 18 वर्ष मी करत आहे ना. गेली 18 वर्ष तर मी कुणाला मदत नाही मागायला गेली. मी माझ्या स्वतः घरातल्यांना मदत करून पण मी म्हणजे पस्तावत आहे आज. मी माझ्या घरातल्यांना मदत करून पण पस्तावलेली आहे की चला मला कुठेतरी ते पुढे, आपण हा विचार करतो की आज मी त्यांना मदत करत आहे, त्यांना कुठेतरी माझी कदर येईल, पुढे आपल्याला भविष्यात ते आपल्याला हे करतील. पण ते मला थोडी माहीत होतं की माझ्या घरचे असे निघणार आहेत, की माझे आईवडील असे निघणार आहेत, की बदलणार आहेत, की माझा भाऊ बदलणार आहे. आता कुठे पोलीस स्टेशनला जाऊन मी काय करू. आता मला बरेच जण कमेंट करतात की पोलीस स्टेशनला जा. ते म्हणतात तुमच्याकडे काही प्रूफ आहे का. आता माझ्याकडे काय प्रूफ आहे. मी काय तेव्हाच्या काळात काही फोनपे होते, काय होते तेव्हा. हे आता आले फोनपे वगैरे. आणि कसं आहे, ज्याला बेईमानी करायची तो बेईमानी करतेच, नाही का. ज्याला नाही काही द्यायची हे, नाही तर पहिलीचे लोक तर शब्दावर पैसे द्यायचे, असे शब्दावर त्यांचे व्यवहार व्हायचे. इथे आपले आईबापच अशी निघते तर परक्यांचं काय घेऊन बसलं आहे. मी तर परक्या लोकांनाही मदत केली बघा. करणारे करतात, नाही करणारे नाही करत रिटर्न, असं आहे. मी कितीही असे लोक निघाले ना तर अजूनही माझ्या मनामध्ये हेल्पिंगचीच भावना आहे. मी अजूनही लोकांना जे नाही पैशाने मदत करू शकत, जे जमेल ते करते, कारण स्वभावच आहे आपला तसा. तर काय तुम्ही जे मला सल्ले देता, तुमची जमीन असेल हे असेल, काही जमीन नाही आहे आमच्याकडे. 2 एकर जमीन आहे. खूप मोठी स्टोरी आहे माझ्या लाईफची, ते सांगेल मी तुम्हाला कधी नंतर. पण कसं आहे, आम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये आहोत, काय आहोत,
जरी आम्ही काही व्हिडिओमध्ये हसत खेळत दिसलं असेल ना, तर आम्ही आमचं दुःख दाखवत नाही, आम्ही आमचे प्रॉब्लेम्स दाखवत नाही. आणि जी माझी रिअल प्रॉब्लेम आहे तेच तर मी तुम्हाला इथे शेअर करते ना. मी चॅनलच त्यासाठी खोललेलं आहे की माझी काही क्राउड फंडिंग होईल, की माझं काही यूट्यूबवरनं काही इन्कम होईल, मला काही कमी खर्च नाही लागत आहे ह्याच्यासाठी, ट्रीटमेंटसाठी. एज्युकेशन माझ्या मुलांचं हे प्रॉब्लेम आहे, एज्युकेशनचा किराया आहे, खाणं पिणं आहे, लाईट बिल आहे, हा औषधोपचार एक नाही, आम्ही तिघांचा प्रॉब्लेम आहे. एवढे मोठे मोठे मला ऑपरेशन सांगून मी तशीच आहे, माझ्या अंगात ताकद नाही आहे, दिसायलाच नुसती लठ्ठ आहे मी. आणि हा लठ्ठपणा पण माझा जो प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळेच आलेला आहे. अंगात ब्लड नाही आहे माझ्या, चक्कर येते, हाताला मुंग्या येतात, गाडी नाही चालवता येत, मला बसता नाही येत गाडीवर, माझा पाईल्सचा प्रॉब्लेम आहे. इतके प्रॉब्लेम आहेत माझे. दिसतंय तसं नसतंय ना. काही असं एकदम कुणाला बोलताय, तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर कोणत्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित मिळत आहे, तुम्ही बाहेरचं जग बघितलेलं नाही आहे, बाहेरचा त्रास नाही बघितलेला आहे, की विचार तरी करा ना की एकटी बाई एवढं सगळं करत आहे तर कशी करत असेल. बरं, माणूस घर तरी चालवून घेईल, किराया आहे ते. मी आतापर्यंत सगळं करण्याचा प्रयत्न केला, पण मी हॉस्पिटल नाही करू शकत आहे ना. आणि आता त्या सगळ्या टेन्शनने माझी तब्येतच खराब झाली आहे, तर मी कशी करू. तर मी काही माझ्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी हेल्प घेत आहे, तर त्यात काय मी चुकीचं करत आहे. माझ्या मुलांच्या हेल्थसाठीच करत आहे ना मी, की नाही होत आहे. मी इतकी गेली 5-6 वर्षापासून मी इतकी त्रासात आहे, मी एवढी हेल्पसाठी मी प्रयत्न करत आहे. हां, ज्या काही चांगल्या ताई आहेत त्या करत आहेत ना मला मदत, पण मला काही नुसती 17-18 हजाराचीच मदत नको आहे, तर मला जवळपास 10-12 लाखांची गरज आहे. आता मला डॉक्टरांना 5-6 लाख द्यायचे आहे, त्याच्यानंतर अजून किती बरेच लागणार आहेत ते मला माहीत नाही आहे. आणि मी एवढं नाही करू शकत आहे ना. ज्या अशा बोलतात ना, तर तुम्ही तरी विचार करा माझ्या जागेला राहून, की तुम्ही तरी करू शकता का एवढं. मग काही बायका अशा उलटे सल्ले देतात. तुम्ही तरी करू शकता का, तुम्ही ते कराल का उलटे कामं. तुम्ही उलटे कामं करू शकत असाल म्हणून तुम्ही असे सल्ले देता. मी नाही आहे ना तुमच्यासारखी उलटे कामं करणारी, नाही तर कशाला आज मला एवढी 17-18 हजारांची प्रॉब्लेम असती का. माझा घराचा किराया थांबला असता. 5-6 महिन्यापासून मी नाही जात आहे शूटसाठी. आता मधात एक मला काम मिळालं, त्यासाठी मी गेली. तो माझा हेल्थ प्रॉब्लेम आहे ना. एवढं मोठं ऑपरेशन, मला 3 ऑपरेशन सांगितलेलं आहे. अंगात रक्त नाही आहे, रक्त चढवायला सांगितलेलं आहे मला. एवढे मला प्रॉब्लेम्स आहे. मी रक्ताच्या गोळ्या नाही घेऊ शकत, इथपर्यंत आमची प्रॉब्लेम आहे. ताकदीची औषधं नाही घेऊ शकत. मी मुलांचं करू की माझं करू, इतकं करू मी थकून गेली. आधी काही दिवस मी केलं, आता माझं कामच सुटलं आहे. माझ्या तब्येतीमुळे माझ्या सगळ्या कामावर इफेक्ट झालेला आहे. आता मला 40 लागलं आहे. खरंच ह्या एजमध्ये की खरंच जॉब एवढा पॉसिबल आहे का, जॉब एवढे आहेत का. 5-6 हजारवाले जॉब मिळतात, म्हणूनच तर मी फोटोग्राफी फील्डमध्ये आली ना. पण आता जो काही माझा हेल्थ प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळेच माझ्या कामामध्ये माझ्या अडथळे यायला लागले. लोक काम एखाद्याच्या पोटावर लाथ मारतात, एवढ्यापर्यंत लोक जातात. काम हिसकावतात, करतात. मी नाही कधी केलं, कुणाचं काम हिसकावलं नाही कधी, काही नाही केलं. लोक करतात असे, की असं नाही की एकटी बाई बिचारी करत आहे की तिला अजून 1-2 कामं सांगावं, असे नाही करत लोक. अजून जे असहाय्य निराधार असतात ना, त्यांच्याकडून अजून कुठं त्यांच्याकडून काय फायदा होईल, किती लुटता येईल हे बघणारे लोक असतात जगामध्ये, माहिती आहे का. तर काही उठसूट सल्ले देता, काही करतात, तर जरा विचार करून करा ना, नाही का. एवढं आम्ही प्रॉब्लेममध्ये एवढं दिसत आहे. माझं बिलकुल व्हिडिओ बनवण्याची इच्छा नाही, तरी पण मी व्हिडिओ बनवत आहे. की मला असे कमेंट करून असे मानसिक त्रास देतात, त्याच्यामुळेच मी व्हिडिओ बनवणं बंद केलं होतं. मी माझं चॅनलसुद्धा बंद केलं होतं, सगळे व्हिडिओ मी प्रायव्हेट केले होते. इतकी वाईट आमची सिच्युएशन आहे की एखाद्याला जर तुम्ही मदत नाही करू शकत तर त्रास तरी नका देऊ ना तुम्ही. जे बिचारे म्हणजे मदत करतात ना, ते काही बोलत नाहीत मला, डायरेक्ट मला मदत करायला येतात. आणि काही नुसतेच बोलतात आणि करत नाहीत. मी अजूनही सांगते, ज्या बोलल्यात ना बायका आम्ही करू असं तसं, त्यांनी काही लोकांनी तर बिलकुल नाही केलेली आहे मला मदत. असे लोक आहे, काय करणार आहे. एवढ्या सिच्युएशनमध्ये कुणाची जर तुम्ही मदत नाही करू शकत तर त्याला एक तर त्याची हिंमत तरी तोडू नका. मोठी हिंमत लागते हे सगळे प्रॉब्लेम्स, हे सिच्युएशन ना सांभाळायला ना खूप मोठी हिंमत लागते.
एवढे सगळे प्रॉब्लेममध्ये असताना असं वाटते मेलं पाहिजे, आणि तुम्ही त्या व्यक्तीला काही बोलताय. तरी तुम्हाला तरी कळते का, बायका एक माणुसकीच्या नात्याने तरी तुम्ही आहे का तेवढे? काही बोलताना काही विचार तरी करत जा. आणि खरंच मी जाऊन तिथे गावाला इतक्या दूर जाऊ, म्हणजे 10-15 हजार रुपये मला लागणार. 10,000चे वरच 15-16 हजार लागणार मला तिथे हॉटेलमध्ये थांबायला, तिकीट्स, येणं जाणं सगळं करणं. आणि त्यांच्यासंग अजून भांडू मी. आहेत का? माझे पैसे असते तर मी माझ्या मुलांना हॉस्पिटलसाठी हे करेल ना. मी तिथं जाऊन भांडत कशाला बसेल, विचार करा. भांडणं हा माझा स्वभाव आहेच नाही आहे. जोपर्यंत मला कुणी काय म्हणत नाही, मी कधीच काय कुणाला म्हणायला जात नाही. तुम्ही किती बोलताय? माझ्या जागी राहून बघा ना. कदाचित जर तुमच्यावर असं जर काही प्रॉब्लेम आला, तुम्ही कसे हँडल कराल? मी काय म्हणजे काही मदत मी काय माझ्यासाठी नाही करत आहे, मी माझ्या मुलांच्या हेल्थसाठी करत आहे. आता जे काही असे बोलतात त्यांचा तो विषय जाऊ द्या. म्हणजे कसं आहे, काही काही तर एकदमच मी ज्या सिच्युएशनमध्ये आहे ना, मला हे सगळं बोलू पण नाही वाटत आहे. माहिती आहे काय करू, असं टेन्शन आहे. माझा भाऊ म्हणते जा ना, तुझ्या सासरच्यांनी जे लुटलं ते मागणं म्हणते. त्यांना नाही मागत म्हणते तू पैसे. सांगा, सासरच्यांनी लुटलं, घरातल्याने आईबापांनी लुटलं, नाही म्हणू शकत आपण. मी तर स्वतः आपले आईवडील आहे म्हणून मदत केली होती. मी नव्हती मागणार त्यांना. त्यांनी जेव्हा मला 10 वर्षांपासून वाऱ्यावर सोडलेलं आहे, तू मर जग, ते सरळ म्हटले आमच्या इथे यायचं नाही. म्हणून मला राग येतो, म्हणून मी त्यांना मागते. तर सासरच्यांनी तर पूर्ण लुटलं, पूर्ण बिझनेस. आज मला कुणाला मदत मागायची गरज नसती पडली. आज 1 तोळ सोनं जे आहे ना, 1 तोळ्या सोन्याचे रेट मला तेवढे पैसे मला मिळाले असते. मी त्यांना म्हटलं होतं तुम्हाला किती कमवायचे कमवत बस, पण 1 तोळं सोनं तुम्ही मला देत जा. 1 तोळ्या सोन्याचे जे रेट आहे ते मला मिळतील. आज 60-70 हजार रुपये तोळ्या सोनं आहे, तेवढं मला मिळेल. मी माझं स्वतःचं घर घेईन, माझ्या मुलांचं मी सगळं आजपर्यंत केलं असते. आज एवढेचे आमचे प्रॉब्लेम वाढले आहेत ना, हे टेन्शनमुळे ह्याच्यामुळे वाढलेले आहे. हे आज नसते आम्हाला सगळे प्रॉब्लेम. मला कधी कुणापुढे हात पसरायची गरज नसती पडली. आज मी हे माझ्या मुलांची ब्रेसिंग पूर्ण केली असती, विचार करा. आतापर्यंत माझी मुलं पूर्णपणे ठीक झालेले असते. आमच्या पैशांच्या प्रॉब्लेममुळेच तर मी इथे एवढी त्रासात आहे. कुणाला हौस असते सांगा, कुणाला हेल्प मागायची करायची? जेव्हा तुमचे घरचेच चांगले नसतात तर काय करणार आहे? आणि मी काही कुणावर बोज बनून राहिली नाही. मी आजपर्यंत केलं ना, मी स्वतःच्या जीवावर केलं आहे, स्वतःच्या भरोशावरती. मी 8 महिन्याची प्रेग्नेंट असताना इथे आली, परत डिलिव्हरीला गेली. माझ्या आईने किती हाल केले माझे. माझ्या मुलांना तिनं हकललं ना, माझ्या मुलांसहित मी निघाली. मी ठीक आहे, निघाली मी बाहेर. आजपर्यंत मी करत आहे. पण थोडंसं विचार करून बोला ना जरा. तुम्ही काय बोलता काही नाही, जरा विचार करून बोला. माझी मानसिकता नाही आहे की मी हे सगळं ऐकून घेईल. माहीत आहे, असं जास्त होऊन राहिलं आहे. माझी तब्येत पण खूप जास्त डाऊन आहे, पण तरी पण मी माझ्या 2 मुलांना धीर देत आहे, हे करत आहे. आपण मरू, आपण आपल्या मुलांना कसं मारायचं ते सांगा. मारू शकतो का? एक आई मारू शकते का? तुम्ही तर ते करू शकता का? म्हणजे इतकी निर्दयी पण अशा बायका आहे की तू मर, ठीक आहे तू मर, पण तू कुणाची हेल्प नको घेऊ. आज ज्यांना गरज नाही ते पण क्राउड फंडिंग करतात, तेही हेल्प घेतात. मी गेली 5-6 महिन्यापासून इथे आहे. मी यूट्यूबचं एकही पेमेंट आतापर्यंत मला आलेलं नाही आहे. काही माहीत नाही कुणाच्या लाईफबद्दल. तुम्ही जरा मागचे व्हिडिओ जरा जाऊन बघू शकता ना. जर तुम्हाला काही माहीत नाही तर तुम्ही एवढे बोलताय कसं? आम्ही किती टेन्शनमध्ये आहो. आता तिची पेपर कशी देणार, तिचे 2 पेपर बुडत आहे, ती अजून टेन्शन घेत आहे, तिचं डोकं दुखत आहे. अरे तुम्ही कुणाला धीर द्यायला नाही शिकू शकत तर मानसिक त्रास तरी देऊ नका ना. आज आम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये आहोत ते आम्हाला माहीत आहे. जरा फील करायचं, दुसऱ्याच्या प्रॉब्लेम्सला जरा फील करायचं, दुसऱ्याच्या जागी राहून बघायचं जरा माणसाने, की समोरचा व्यक्ती किती त्रासामध्ये आहे. जोपर्यंत मी 5-6 लाख जमवू नाही शकत, मी
हॉस्पिटल नाही जाऊ शकत. कोणत्या तोंडाने जाऊ मी ब्रेस बनवू नाही शकत. कोण आता एका झटक्यात 5-6 लाख रुपये जमवू शकते सांगा? माणसासारख्या माणसाला नाही होत. माणसासारखे माणसं हरून जाते त्या प्रॉब्लेममध्ये. आत्तापर्यंत मी केलेलं लोक पाठ थोपटायचे, एकटीने हिमतीने आजपर्यंत केले. पण आता जेव्हा माझी तब्येतच डाऊन होते तर मी काय करू सांगा? त्याच्या तब्येतीपायी मी मागं पडलेली आहे. मी किती वेळा सांगू? प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच नाही बोलू शकत ना. तर तुम्हाला नाही बघायचे आहे ना, नको बघा व्हिडिओ. पण तुम्ही असले फालतू कमेंट नका करू मला. इथं काही ताई म्हणत पण आहे की नका करू तिला अशा कमेंट वगैरे, तरी करतात. काय बोललं पाहिजे तुम्ही सांगा? इतके त्रासात आहो आम्ही. आईबाप असे आहे, भाऊ बहीण असे आहे. बहिणीने पैसे काढून आईला पुरवले. आज एक फोन करायला तयार नाही आहे. सगळ्यांना माहीत आहे मला इतके हे प्रॉब्लेम आहेत ना, 3 सगळ्यांना माहीत आहे. काही वेळ काय कुणावर सांगून येते का सांगा? आज तुम्ही मला बोलताय, उद्या जर तुमच्यावर ही प्रॉब्लेम आली तर तुम्ही कराल का फेस? करू शकताय तुम्ही? मी गेली 18 वर्ष करत. एक छोटासा बच्चा ना 22 वर्षाची, ही ते ह्या वयात लग्न पण नाही होत त्या मुलींची. तेव्हा मी 2 मुलांची आई आली होती इथे परत मला हाकलं तर मी आली, जगली. मी कुणाला काही भीक नाही मागत बसली आतापर्यंत. मी शिकवले, जगवले माझे मुलं आतापर्यंत. मानसिक त्रास किती असेल विचार करा ना. आज एवढी डिप्रेशनमध्ये आहे मी, आणि तुम्ही मला काही पण बोलताय, करताय. माझे घरातले मला बोलतायत, विचार करा. माझा भाऊ माझ्यापेक्षा 9 वर्ष लहान असताना माझा भाऊ मला बोलतोय जा मर जा म्हणून. आम्ही काय करू? कुणाला दिलेस काही माहीत नाही आम्हाला, जा पोलीस कंप्लेंट कर. पोलीस म्हणतात कोणत्या नुसते सहज मी विचारलं की अशी सिच्युएशन आहे तर मी काय करू? आजकाल लोक एवढे हुशार झालेले का असे बोलतात. मी तर शॉक आहे. मी गावात ज्यांना फोन केला होते म्हणतात तुझ्याकडे काही लिखापडी आहे का? विचार करा. असे बोलतात लोक, तुझ्याकडे काही लिखापडी आहे का की तू आई बापाला दिले? माझे वडील म्हणतात मला हिने कधीच पैसा नाही दिला, 1 रुपया नाही दिलेला आहे. ह्या सिच्युएशनमध्ये त्यांनी पूर्ण हात, म्हणजे आताच नाही हात काढून घेतलेला आहे, हात गेली 18 वर्ष काढून घेतलेला आहे. आणि मी आपली मूर्खासारखी देत बसली. मला वाटलं की चला मी आज त्यांना मदत करते तर त्यांना कदर येईल. पण असं नाही आहे. कलियुग आहे हे. आणि ह्या कलियुगमध्ये जे काही ताई मला मदत करतायत ना, खरंच देव त्यांचं पण चांगलं करो. कुठेतरी कुणाचा तरी आशीर्वाद घेत आहेत. एक अनाथ व्यक्तीचा नाही का, एक ते मोमेडियन लोक म्हणतात ना, यतीम म्हणतात, यतीम. अशा लोकांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे म्हणतात. तर मी असती ना तुमच्या जागेला, खरंच मी माझ्या परीने जे करू शकले असते केलं असतं. मोमेडियन लोक खरंच खूप चांगले असतात. आपल्या युनिटीला पकडून असतात, मदत करतात. आणि खरंच ज्या ताई मला मदत करत आहे ना, आम्ही एवढ्या सिच्युएशनमध्ये आहे ते बघून खरंच खूप खूप थँक्यू सो मच. तुम्ही आमच्यासाठी मदत करताय, माझ्या मुलांसाठी मदत करताय. ते काही बायकांना विचार पण नाही करत की ती मुलगी, तिच्या मनावर काय परिणाम होत असेल ती जेव्हा कमेंट वाचते. अरे मला बोलताय तुम्ही, विचार तर करा. त्या माझ्या मुलीला, तिला नीट बोलायला सांगा म्हणे, ती अशी का बोलते म्हणे. अरे काही थोड्या बहुत पैशांची पण असती तर आतापर्यंत मीच आतापर्यंत केलं ना. मी आजपर्यंत किराया दिला, लाईट बिल दिलं, खाणं पिणं केलं, माझ्या मुलांचं एज्युकेशन करत आली मी आतापर्यंत. माझं काही कोणी घर चालवायला आलं होतं का आतापर्यंत? तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही जरा ह्याच्यावर जाऊन बघा. काय होतं ग कोमल ते केट्टो त्या केट्टोवरती वगैरे जाऊन बघा तुम्ही की माणसासारखे माणसं असूनसुद्धा लोक हेल्प मागतायत, माणसं मागतायत हेल्प. मदत तर करोडोंचं ते इंजेक्शन्स होते ना, त्याच्यासाठी सुद्धा लोकांनी मदत केली. करोडो रुपये त्यांच्याकडे जमले होते. 33 कोटी त्यांनी जमवले होते, विचार करा.
एका पेशंटसाठी. असे पण चांगले लोक आहे. आणि तर तुम्ही असे बोलता ना, त्यावरनं काय बोलू मला कळत नाही. पण ॲटलिस्ट मरायला लागलेल्याला मारू नका एवढंच म्हणेन मी तुम्हाला. कोणी मरत असेल ना त्याला तुम्ही झेर देऊन राहिले असलं बोलून. दुसऱ्याचं असं खच्चीकरण नका करू ना. दुसऱ्याची मानसिकता पूर्ण खालच्या लेवलला जाईल. मरायला लागलेल्याला जहर देऊन राहिले तुम्ही. काय माझ्या काही घरातले काही कमी आहे का? दूर आहे मी त्यांच्यापासून आतापर्यंत दूर. स्वतःला नाही मला हे केलं ना बस झालं. मला ते ऐकायला तर नाही त्यांच्या गोष्टी, त्यांचे टोमणे, दूर राहत होते. पण आता यूट्यूबवर येऊन असं वाटते ना की कसे लोक आहे. आणि काही खरंच खूप चांगल्या ताई आहे, खूपच चांगलं आहे खरंच, जे मदत करत आहे. आणि प्लीज ज्या काही ताईंना काही यूट्यूबर्स माहीत असतील ना, प्लीज माझ्यासाठी ना त्यांना एक रिक्वेस्ट करते मी की तुम्ही ना त्यांना म्हणा तर काहीतरी ते आमची मदत करतील क्राउड फंडिंगसाठी. मला काही काही चॅनल अजून माहीत नाही आहे. मला तर काही व्हिडिओ बघायला पण वेळ नाही मिळत या मुलीपायी माझ्या. मी काही आता शोधत आहे तर मला काही कोणी माहीत पण नाही आहे जास्त यूट्यूबर्स. आणि माझ्याकडे मोबाईल डाटा पण नसतो. मी काही व्हिडिओ बनवते त्यात माझा पूर्ण मोबाईल डाटा संपून जातो. तर प्लीज ज्यांना काही कुणाला माहीत असेल तर प्लीज आमची मदत करा. मी चॅनलच त्यासाठी खोललेलं आहे की माझ्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी खोललेलं आहे मी चॅनल. आणि आमची रिअल सिच्युएशन आहे तेच दाखवणार ना मी. जेव्हा काही आम्ही ह्याच्यातनं बाहेर पडू, माझी तब्येत ठीक होईल, तेव्हा माझं होईल कामाचं रुटीन चालू. तर मी स्वतः माझं घर सांभाळून घेईल मी. नको वाटते तसं पण मला यूट्यूब माहीत आहे. हे सोशल मीडियावर येऊन ना अजून मानसिक त्रास, म्हणून मी माझं चॅनल बंद केलं होतं. पण ही सिच्युएशनच आमच्यावर अशी आहे. मला इतक्या ताईंचे मेसेज आले की तू चॅनल बंद नको करू. पण मी परत इथे आली आहे. 1 आठवडा मी व्हिडिओ नव्हते टाकले, नको वाटत होतं मला. परत मी इथे आलेली आहे. काहीतरी समोरच्याचा विचार करा, व्यवस्थित बोला त्यांच्याशी. नाही आहे माझ्या घरचे चांगले. कुणावर केस करू, कुणावर कंप्लेंट करत बसू, कुठं भांडत बसू, एवढी माझी मानसिकता नाही आहे माहीत आहे. आम्ही एक टाईम बनवत आहे आणि कसं तरी खात आहे. माझं जेवणात मन नाही लागत आहे, कामात मन नाही लागत आहे. उद्या पेपर आहे. एवढ्या टेन्शनमध्ये आम्ही कसं करत आहो ना ते आमचं आम्हाला माहीत. मी फार्मसीवाल्याला जाऊन विचारून आलेली आहे की मला तुम्ही औषधं देता का, मी काही दिवसांनी पैसे देईल तुम्हाला. मी सध्या क्राउड फंडिंग करत आहे, माझ्याकडे पैसे जमले की तुम्हाला देतो. ते नाही म्हणताय लोक. काय करणार आहे तुम्ही सांगा. आमच्या घराजवळ आहे, त्यांच्याकडे मेडिसिन ते आहे पण नाही आहे. डॉक्टरांनी आता मला दुसऱ्या मेडिसिन लिहून दिलेल्या आहे. कारण आधीच्या मेडिसिन थोड्याशा म्हणजे त्याला काही थोडा आता इफेक्ट नाही होणार म्हणून सांगितलं आहे. दोन्ही हात तिचे थरथर कापत आहे. मागच्या वेळेला तिचा एकच हात थरथर कापत होता. बरं तिचा पाय पण थरथर कापते. मला बोलून म्हणजे माझं ना मी एकीकडे विचार करत त्याचं टेन्शनमध्ये तुमच्याशी बोलून राहिली मी त्या सिच्युएशनमध्ये. विचार करा. तर आता मी इथेच व्हिडिओ थांबवत आहे. प्लीज मला तुमच्या ह्याच्याने जेवढं होतं तेवढी मला मदत करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज आमची जेवढी होती तेवढी ना तुम्ही ज्या पण पद्धतीनं होते त्या पद्धतीनं तुम्ही मला मदत करा. आणि प्लीज कोणी यूट्यूबर्स असतील तर सांगा, काही क्राउड फंडिंग होईल तर मी ॲटलिस्ट 5-6 लाख अजून जमवेल तर मी जाईल. माझ्या मेडिसिनसाठी पण मदत होईल. एकदाच आम्ही या सिच्युएशनमधून निघालो, माझी पण ट्रीटमेंट झाली तर मग मी थोडीशी माझी तब्येत ठीक झाली तर मी काम पण करू शकेल. कारण खूप सारे माझे प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ प्रॉब्लेम. मला ब्रेस्टमध्ये गाठ आहे, गर्भाशयात गाठ आहे, मला पाईल्सचं ऑपरेशन सांगितलेलं आहे. ह्या सिच्युएशनमध्ये मी कसं तरी काम करत आहे, घरातलं शूटसाठी प्रयत्न करत आहे. तर काही ना काही देवाने करायला पाहिजे आमच्यासाठी. आता देवाच्या रूपानेच तर सगळे मदत करतात ना आपल्याला. मी हा विचार करते. तर प्लीज तुमच्याच्याने जेवढी होती माझी मदत करा. आणि मी आता व्हिडिओ संपवत आहे. तोपर्यंत बाय.